नमस्कार. आज आपल्या महाराष्ट्र दर्पणच्या व्यासपीठावर आहेत ॲडव्होकेट किशोर पाटील. आज सर्वसामान्यांपासून उच्च शिक्षित जे काही लोक असतील त्यांचा ऑनलाईन फ्रॉड होत असतो आणि ही नव्याची बाब राहिली नाही, कारण सध्या डिजिटलचं युग असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या मोबाईल थ्रू व्यवहार करत असतो. मात्र याचा गैरफायदा हा सायबर च्या माध्यमातून घेतला जात असून जे फ्रॉड करणारे आहेत ते सर्वांचाच हे करत असतात, फसवणूक करत असतात. आज कितीही एज्युकेटेड व्यक्ती असेल, कितीही उच्च शिक्षित व्यक्ती असेल, त्याचाही फ्रॉड होऊ शकतो. आणि असंच उदाहरण आज आपल्या व्यासपीठावर आहेत ॲडव्होकेट किशोर पाटील यांचीही फसवणूक झालेली होती. मात्र त्यांनी आपल्या शिक्षणाचा तसेच ज्ञानाचा फायदा करत त्यांनी आपला झालेला फ्रॉड म्हणजे आपली झालेली फसगत ही त्यांनी रिकव्हर केलेली आहे. आज आपल्या व्यासपीठावर आहेत ॲडव्होकेट किशोर पाटील. आपण त्यांच्याकडनं सर्व माहिती व्यवस्थित विस्तृत जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र दर्पणच्या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. साहेब, नेमकं आज जर पाहिलं तर बऱ्याचदा म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती असेल किंवा एज्युकेटेड व्यक्ती असेल, उच्च शिक्षित असेल, त्याचा ऑनलाईन फ्रॉड होत असतो, म्हणजे ऑनलाईन त्याची फसगत होत असते. नेमकं माहिती पडलं की तुमची फसगत झाली, नेमकं तुमची फसगत कशी झाली, काय सांगाल तुम्ही? सुरुवातीला माझ्या जे सेंट्रल बँकेचं अकाउंट होतं तर त्या अकाउंटमधून 499 रुपये डेबिट झाले. 499 डेबिट यासाठी झाले की मी हॉटस्टार जे असतं म्हणजे टी व्हीचं चॅनल, तर ते हॉटस्टारसाठी मी ऑटो डेबिटची त्यांना हे दिली होती, मुभा दिली होती. परंतु मी ते ॲप वापरत नव्हतो. तर तरी 2 वर्षापासून माझे ते पैसे सतत कटत होते. म्हणजे 1 वर्ष झाला की 3 एप्रिलला ते पैसे ऑटोमॅटिक 499 रुपये डेबिट व्हायचे. मग मी असा विचार केला की आपण आता कस्टमर केअरला कॉल करून बघूया की काय कशामुळे होत आहे, की आपण तर वापरत नाही तर पैसे कशामुळे जात आहेत. तर मी हॉटस्टार कस्टमर केअरला कॉल करायचा प्रयत्न केला, पण तो कॉल कट झाला. आणि कट झाल्यानंतर मला तिकडनं एक नवीन नंबरवरून कॉल आला, अननोन नंबरवरून. आणि त्यांनी मला सांगितलं की तुमची जी रक्कम गेलेली आहे ती तुम्हाला रिकवर करायची असेल तर कशा पद्धतीने तुम्ही रिकवर करू शकतात. तर त्यांनी मला जी माहिती दिली मी त्याप्रमाणे ते फॉलो करत गेलो. आणि त्यांच्याशी फोनवर बोलता बोलता माझ्या अकाउंटमधून 89,997 रुपये एवढी रक्कम ही ऑटोमॅटिकली डेबिट झाली. मला सांगा, ऑनलाईन फ्रॉड झाल्यानंतर म्हणजे आपली जर फसगत झाली किंवा आपल्या अकाउंटमधून पैसे कट झाले आणि ती फसगत झाल्याचं लक्षात आल्यानंतर आपण सर्वप्रथम काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची प्रश्न तुम्ही विचारलायचा आहे की यामध्ये ज्यावेळेस तुमच्यासोबत ऑनलाईन फसगत होते, ज्यावेळेस तुमच्या अकाउंटमधून ती रक्कम ही कपात केली जाते, त्यावेळेस तो फ्रॉड जो व्यक्ती असतो समोरचा, तो तुम्हाला त्याच्या बोलण्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्याला वेळ हवा असतो की ती जी आपली काढलेली रक्कम असते ती त्याने दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकतो म्हणून. तर ती संधी त्याला मुळीच द्यायची नाही. तुम्हाला ज्या वेळेस तुमचा डेबिटचा मेसेज आला त्याच वेळेस तुम्ही तो कॉल कट केला पाहिजे. मला सांगा, सायबर डिपार्टमेंटला आपण नेमकं काय काय माहिती द्यायला पाहिजे? माझ्यासोबत ज्यावेळेस असं फ्रॉड झाला त्यावेळेस मी सुरुवातीला मी बोलत असलेला तो कॉल होता तो कट केला. कॉल कट केल्यानंतर मी 1930 या सायबर क्राईम नंबर जे ऑनलाईन पोर्टलचा त्याच्यावर कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यानंतर नंबर काय सांगितला तुम्ही? 1930 नावाचा नंबर. हा नंबर जसा आपण नातेवाईकांचा नंबर प्रमाणे सेव्ह करून ठेवतो तसा हा नंबर जर आपण सेव्ह करून ठेवला तर भविष्यात तुमच्यासोबत काहीही झालं तर तुम्ही 1930 या नंबरला जर कॉल केला तर तुमच्यासोबत जो काही झालेला फ्रॉड आहे तो तुम्ही सहजरित्या डिटेक्ट करू शकता. सायबर क्राईम नेमकं कशा पद्धतीने काम करतं? ज्यावेळेस तुम्ही सायबर क्राईमला कंप्लेंट करता त्यावेळेस ते तुम्ही देत असलेली माहिती ही खरी आहे का हे जाणून घेण्यासाठी ते तुमचं नाव विचारतात. म्हणजे तुमचा जो बँकेचा ॲड्रेस असेल तो तुम्ही त्यांना सांगितला पाहिजे, तुमचा अकाउंट नंबर सांगितला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं जे ट्रान्झॅक्शन झालं आहे फ्रॉडचं तर त्याचा UTR नंबर असतो तो देखील तुम्हाला सांगता यायला पाहिजे. या गोष्टी जर तुम्ही त्यांना सायबर क्राईमला सांगू शकला तरच ते तुमच्यावर विश्वास ठेवतील की तुमच्यासोबत सायबर फ्रॉड झाला असेल. आपली ऑनलाईन फसगत झाल्यानंतर आपण न्यायालयात गेलं पाहिजे का दाद मागण्यासाठी? सुरुवातीला न्यायालयात जाण्याची गरज नाही. ज्यावेळेस तुमच्यासोबत ऑनलाईन फसगत होते त्यावेळेस तुम्ही 1930 या सायबर क्राईम पोर्टलवर जर तुम्ही कॉल केला तर तुमच्याकडे जोपर्यंत त्या कंप्लेंटची प्रत ही प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही. अच्छा. आता ती प्रत जर तुम्हाला मिळवायची असेल तर सायबर क्राईम परत एक मेसेज आपल्याला पाठवतो आपल्याला रजिस्टर मोबाईल नंबरला की तुम्ही तुमच्या जवळचे जे पोलीस स्टेशन असेल त्या पोलिसांना भेटा आणि त्यांच्याकडनं ते जो काही नंबर दिलेला असतो ACK नंबर, कंप्लेंट नंबर, तो जनरेट करून ते आपल्याला प्रिंट देतात. ती प्रिंट आल्यानंतर मग तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. अच्छा अच्छा. नेमकं कोणकोणती कागदपत्र म्हणजे सायबर क्राईमला जर आपल्याला कंप्लेंट करायची असेल नेमकं कोणकोणती कागदपत्र आपल्याला सादर करावी लागतात? ऑब्व्हियसली विषय असा असतो की ज्यावेळेस तुमच्यासोबत ऑनलाईन फसगत झाली आणि तुम्ही जी अमाऊंट आपल्या खात्यातनं कपात झाल्याचं कबूल करता किंवा मान्य करता
तर त्यावेळेस ती अमाऊंट त्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये होती हे दाखवणारं बँकेचं स्टेटमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. अच्छा. आणि त्यानंतर तुमच्याकडे जो काही सायबर क्राईमला तुम्ही केलेली कंप्लेंट असते, प्रत्येक वेळेस सायबर तुमची कंप्लेंट रजिस्टर करतं असं नाही. जर त्यांना वाटलं की खरोखर तुमच्यासोबत फ्रॉड झालेला दिसून येतो, काही वेळेस काय असतं की आपल्या स्वतःच्या चुकांमुळे देखील आपली रक्कम ही दुसऱ्याच्या खात्यामध्ये गेलेली असते, तर त्यावेळेस आपण त्याला ऑनलाईन फ्रॉड नाही म्हणू शकत. अच्छा. त्याच्यामुळे जर तुमच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड झाला असेल हे जर तुम्हाला तपासून बघायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे बँकेचं स्टेटमेंट आणि तुम्ही रजिस्टर केलेली जी सायबरची कंप्लेंट असते तर त्याची कॉपी असणं आवश्यक आहे. अच्छा. आणि या 2 कागदांवरच न्यायालय भिस्त ठेवतं आणि न्यायालय भिस्त ठेवल्यानंतरच तुम्हाला ऑर्डर द्यायची का नाही द्यायची हे न्यायालयाचा अधिकार असतो. नेमकं आपण आपल्या ज्या बँकेमध्ये खातं असतं आणि त्याच बँकेमधून आपल्या त्याच बँकेच्या खात्यामधून आपले पैसे म्हणजे फ्रॉड झालेत सपोज, तर ते नेमकं त्या बँकेची जबाबदारी काय असते? बँकेची जबाबदारी झिरो लायबिलिटी जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुमच्यासोबत जर आज फ्रॉड झाला असं गृहीत धरू आणि आज फ्रॉड झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तुम्ही 3 दिवसाच्या आत त्या आपल्या संबंधित बँकेकडे रजिस्टर तक्रार केली पाहिजे. काही लोक काय करतात की बँकेत जातात, आमच्यासोबत असं झालं तसं झालं एवढंच सांगतात, पण तसं गरजेचं म्हणजे तेवढं पुरेसं नाही. तुम्ही त्यांच्याकडे रिटर्नमध्ये कंप्लेंट दिली गेली पाहिजे. यदा कदाचित जर आपल्या बँकेने हात वरती केले किंवा त्यांनी सांगितलं की आमची जबाबदारी नाही, तर त्यावेळेस झिरो लायबिलिटी म्हणून आरबीआयच्या गाईडलाईननुसार तुम्ही त्या बँकेवर ग्राहक न्यायालयामध्ये देखील कंप्लेंट करू शकता. अच्छा. नेमकं आपण तक्रार केल्यानंतर ती रक्कम फ्रीज केली जाते, तर नेमकं ती अनफ्रीज कशी करायची काय सांगा? ज्यावेळेस तुमच्या खात्यामधून ऑनलाईन फ्रॉडने पैसे हे कपात होतात त्यावेळेस जर तुम्ही सायबर फ्रॉड जर तुम्हाला डिटेक्ट करायचे असेल तर तुम्हाला फक्त 2 तासाचा अवधी असतो. 2 तासाच्या आत जर तुमची कंप्लेंट रजिस्टर नाही झाली तर तुमचा गेलेला पैसा हा तो सायबर क्राईम जो असतो, जो गुन्हेगार असतो, तो ती रक्कम काढून घेतो. आणि ज्या वेळेस त्याने ती रक्कम काढून घेतली त्यावेळेस तुमच्याकडे काहीच पर्याय राहत नाही. कारण की पोलीस डिपार्टमेंट हे फक्त पैसा गेलेला रिकव्हर करण्याचं काम करतं किंवा सायबर डिपार्टमेंट पैसा गेलेला रिकव्हर करण्याचं काम करतं. तो आरोपी कोण आहे, तो कुठे राहतो, त्याला शोधण्याचं काम नाही करत. अच्छा. बऱ्याचदा आपण फोन पे, गुगल पे वगैरे वापरतोय, या व्यतिरिक्त जर आपला फ्रॉड झाला असेल तर नेमकं ही जबाबदारी कोणाची असते? हो, महत्वाचा प्रश्न आहे. यामध्ये आपण जर बघितलं की बऱ्याच लोकांकडे गुगल पे, फोन पे, पेटीएम म्हणजे थर्ड पार्टी ॲप जे म्हणतो आपण ते वापरत असतात. कारण की आता दैनंदिन जीवनामध्ये कॅशलेस व्यवहार होत आहेत, त्याच्यामुळे त्या ॲपचा पण वापर भरपूर प्रमाणात मध्ये होतो. परंतु या ॲपच्या व्यतिरिक्त जर तुम्ही तुमच्या बँकेचं ॲप जे असेल म्हणजे SBI जर असेल तर त्यासाठी त्यांचं स्पेशल ॲप आहे, ते जर तुम्ही वापरत असाल आणि सेंट्रल बँकेचे असेल तर सेंट मोबाईल म्हणून ॲप आहे, ते जर तुम्ही वापरत असाल आणि त्यामधून जर तुमचे पैसे डेबिट झाले तर मात्र ती जबाबदारी ही त्या बँकेची. अच्छा. बऱ्याचदा आपण कोर्टापर्यंत पण धाव घेतो, मात्र कोर्टापर्यंत धाव घेतल्यानंतर म्हणजे कोर्टाने ऑर्डर दिल्यानंतरही बँक त्या पद्धतीने व्यवहार करत नाही किंवा आपल्याला न्याय देत नाही, तर अशासाठी म्हणजे या सिच्युएशन मध्ये काय करावं नेमकं? काही वेळेस कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर आपण ज्या बँकेकडे आपली रक्कम ही फ्रीज झालेली आहे किंवा ज्या बँकेकडे आपली रक्कम ही पडून आहे तर त्या बँकेला आपण ईमेल ID नुसार त्यांना ते डॉक्युमेंट्स PDF करायला पाहिजे. PDF केल्यानंतर जर त्यांनी जर काही आपल्याला रिप्लाय नाही केला तर काही दिवस वाट बघितली पाहिजे. काही दिवस म्हणजे फक्त 8 ते 15 दिवस. 8-15 दिवसानंतर जर काही आपल्याला रिप्लाय येत नसेल तर त्यांना रिमाइंडर कमीत कमी 3 दिले पाहिजे. 3 रिमाइंडर दिल्यानंतर पण जर काही होत नसेल तर मग तुम्हाला पोलिसांकडे जाण्यावाचून पर्याय राहतो. संबंधित पोलिसांकडे गेल्यानंतर म्हणजे तुमचा तपास ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडे असतो त्यांच्याकडे तुम्ही गेल्यानंतर मग ते त्यांच्या ईमेल ID वरून म्हणजे ऑफिशियल ईमेल ID वरून त्या बँकेला संपर्क करतात. त्यावेळेस मात्र त्यांना उत्तर देणं हे बंधनकारक असतं. कारण त्यावेळेस ते असं म्हणू शकत नाही की आमच्याकडे तशी ऑर्डर नाही आहे किंवा हे नाही आहे, असं नाही. त्यांना पोलिसांना उत्तर द्यावंच लागतं. बऱ्याचदा सर्वसामान्य जनतेची अशी फसवणूक होत असते आणि ह्या सर्व प्रोसेसला ते खूप घाबरतात किंवा ते डेअरिंग करत नाही आणि तिथपर्यंत पोहोचत नाही आणि त्यांचा जो झालेला फ्रॉड असतो ते त्याचा म्हणजे पथ्यावर पडतं, म्हणजे त्यांचे पैसे बुडालेले असतात. एवढ्या प्रोसेसला ते म्हणजे पुरेसं म्हणजे ते असं हे सार्थक ठरू शकत नाही. मला सांगा, अशा सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही काय संदेश देणार? मी अंबरनेर आणि जळगाव जिल्ह्यातील जनतेला एकच संदेश देईल की तुमची सोबत जर असं काही ऑनलाईन फसगत झाली असेल तर तुम्ही अशा वेळेस कसलीही तमा न बाळगता तुम्ही 1930 या सायबर क्राईम पोर्टल नंबरवर कंप्लेंट करा. कंप्लेंट केल्यानंतर मी जी काही माहिती दिली आहे ती तुम्ही पूर्ण फॉलो करा आणि फॉलो केल्यानंतर कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर तुमचा तपास ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडे असेल त्यांच्याकडे तुम्ही सतत पाठपुरावा करत राहा.
कुठल्याही प्रकारची हिंमत किंवा काही वेळेस असं म्हणतात बघू की आता आमचे पैसे गेले, आम्ही ते परत आणू शकत नाही, हे नाही ते नाही, तसं मुळीच नाही. बरोबर. तुम्ही जवळपास 1 महिना वाट बघू शकता, परंतु म्हणजे न्यायालयाचा ऑर्डर झाल्यानंतर 1 महिन्यात जर ते पैसे परत नाही आले तर तुम्ही त्या सदर बँकेच्या अधिकाऱ्यांवर, नोडल ऑफिसरवर किंवा जे बँक मॅनेजर असतात तिकडचे, तर त्यांच्या विरुद्ध तुम्ही मेंटल हॅरेसमेंटची केस तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणच्या लोकल पोलीस स्टेशनला करू शकता. अच्छा. आणि त्यावेळेस ती मेंटल हॅरेसमेंटची केस केल्यानंतर आपले पोलीस असं सांगतात की तुम्ही इकडे या, तुम्हाला जे सांगायचे ते इथे येऊन सांगा, इथून बोलू नका. मग त्यावेळेस मात्र त्यांच्याकडे कुठलाही पर्याय नसतो आणि ते आपले पैसे हे परत करत असतात. अच्छा. अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला ॲडव्होकेट किशोर पाटील यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. जे सर्वसामान्यापासून उच्च शिक्षित लोकांचा जो ऑनलाईन फ्रॉड होत असतो, ऑनलाईन फसवणूक होत असते, ती टाळण्यासाठी आणि भविष्यात आपली फसगत होणार नाही याच्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावं आणि साहेबांचं मार्गदर्शन नक्कीच ऐकावं, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. आपण अंमळनेर तालुका तसेच सर्वसामान्य जनतेकडनं ॲडव्होकेट किशोर पाटील यांचे आभार व्यक्त करूया. धन्यवाद साहेब.